ते आमची आशा आहेत की जेव्हा चेहरे चष्म्यापेक्षा हलका मास्क चढवण्यास तयार नसतात, ते 80 तास PPE किट्स परिधान करून वापरतात, की जग जेव्हा जीव वाचवण्यात मग्न होते, ते सर्व जणांना वाचवण्यात व्यस्त होते. ते आमची आशा आहे की त्या औषधांच्या दुकानांमध्ये धीर देखील मोफत मिळतो. औषधाच्या सोबत औषधाची 1 पुडी दिवसा, प्रार्थनेची 1 पुडी रात्री. की कोणी रुग्णालयाला आपल्या घरांच्या जवळ आणतो, घर चालेल न चालेल दिवस रात्र ॲम्ब्युलन्स चालवतो. ते आमची आशा आहे की जेव्हा आम्ही घराची सुरक्षितता आणि आराम देखील वाटते कैद, ते आपल्या घरापासून दूर आमच्या घरच्यांसाठी राहतात सज्ज. की भाकरीसाठी रडणारी मुलं पाहून त्यांना जात नाही घास. सूर्यासमान प्रत्येक गल्लीमध्ये वाटत आहे ते आपल्या वाट्याचा प्रकाश. ते आमची आशा आहे की त्यांना सीमांवर केवळ गोळी चालवणे येत नाही, गरज पडली तर रुग्णाला गोळी खायला देखील देता येतं. की जेव्हा आपली माणसं देखील आपल्या लोकांजवळ येण्यास घाबरत आहेत, ते जीव देऊनही आपली जबाबदारी निभावत आहे. ते आमची आशा आहेत. म्हणून चला आशेचा धीर वाढवूया. ते खूप लढले आहेत आपल्यासाठी, यावेळी आपण त्यांच्यासाठी लढायचं आहे. स्वतःला कोरोनापासून वाचवून आपल्या योद्ध्यांना कोरोनापासून वाचवायचं आहे. म्हणून आपण मास्क परिधान करूनच बाहेर जायचं आहे. अखेर वाचणं म्हणजेच वाचवणं आहे. ठेवू नेहमी 6 फुटाचे अंतर, हे वाढवेल त्यांचे धैर्य. आणि या लढाईचे आणखी एक अचूक हत्यार, हात धुवूया वारंवार. विसरू म्हटले तरी विसरू शकत नाही त्यांचे हे वरदान. त्यांच्या आठवणीसाठी आमचे हे 100 कोटी रुपयांचे लहानसे योगदान. ज्यांनी कुर्बानी दिली आमच्या कुटुंबियांसाठी, त्यांच्या कुटुंबियांना मॅनकाइंड फार्मा कधीही विसरणार नाही. मानवता हीच आमची नैतिकता आहे. ते नसण्यामुळे डोळ्यांमध्ये आलेलं पाणी तर आपण कमी करू शकत नाही. ते नसण्यामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनामध्ये आलेली कमतरता कमी करण्याचा प्रयत्न अवश्य आहे. आम्ही शहीद डॉक्टर्स, पोलिसातील धीरंदाज, नर्सेस, फार्मसिस्ट आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी 100 कोटी रुपयांचे योगदान देत आहे. हे आमचे कर्तव्य नाही, हे त्यांचे आमच्यावरील कर्ज आहे. अखेर तेच तर आमची आशा आहे. मॅनकाइंड फार्मा, सर्विंग लाईफ.